आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजमध्ये तरुणाचे अपहरण करून फायनान्स ॲपद्वारे 98,000ची फसवणूक, 5 आरोपी अटकेत। मिरज शहरात दिवसाढवळ्या तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर चाकूचा धाक दाखवत फायनान्स ॲपच्या माध्यमातून 98,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत 4 आरोपींना अवघ्या 4 तासात अटक केली आहे। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी राजू मार्टिन देवासिया राहणार चौगले प्लॉट जनवाडे मळा समतानगर मिरज हे हिरो होंडा मोपेडवरून कृपामाई हॉस्पिटल येथून समतानगरकडे जात असताना MSCB सबस्टेशन जवळ मोटरसायकलवरून ट्रिपल सीट आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवून धडक दिली। त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल, आधार कार्ड व पॅन कार्ड जबरदस्तीने घेतले। यानंतर फिर्यादीचे अपहरण करून बामणी गावाच्या पलीकडे नदीजवळ कच्च्या रस्त्याने नेऊन तेथे आधीच थांबलेल्या अन्य साथीदारांसह क्रेडिट बी नावाचे फायनान्स ॲप जबरदस्तीने मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले। त्या ॲपद्वारे बनावट कर्ज मंजूर करून फिर्यादीच्या गुगल पे खात्यातून 98,000 रुपये एका तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तांत्रिक माहिती संकलन करून तपास सुरू केला। DB पथकाने त्वरित हालचाली करत संशयितांचा मागोवा घेतला। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले। मोहम्मद वाहिद इमाम मुल्ला राहणार माणिकनगर रेल्वे क्वार्टर्स मिरज, अविनाश उर्फ रितेश शिवाजी कुरणे राहणार माणिकनगर जनवाडे प्लॉट मिरज, लतीफ ख्वाजा शेख राहणार जुना हरिपूर रोड नुराणी मशीद जवळ मिरज, राजेश चंदू गुजराती राहणार माणिकनगर जनवाडे प्लॉट मिरज, राहिल राजू शेख राहणार समतानगर गल्ली नंबर 1 मिरज। यापैकी 4 आरोपींना 4 तासात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दिनांक 7/2/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। अविनाश उर्फ रितेश कुरणे, लतीफ शेख आणि राहेल शेख हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। दरम्यान नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये। कोणी धमकावून पैसे किंवा वस्तूची मागणी केल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलीस प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।